इचलकरंजीतील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा मिळावी यासाठी सेवा भारती संस्थेनं अत्याधुनिक दंतचिकित्सा केंद्र सुरू केलंय। या केंद्राचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। इचलकरंजीतील सेवा भारती संस्थेमार्फत गेल्या 37 वर्षांपासून डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, फिरता दवाखाना, माधव विद्या मंदिर आणि शिशु मंदिर चालवलं जातं। आता या संस्थेकडून इचलकरंजीतील छाबडा हाईट्स इथं दंतचिकित्सा केंद्र सुरू झालंय। सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, विविध रक्त तपासण्या यासह आधुनिक दंतोपचार सेवा इथं माफक दरात मिळणार आहे। अत्याधुनिक साधन सामुग्रीसह नामवंत डॉक्टर या दंतचिकित्सा केंद्रात सेवा देतील। या केंद्राचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। तर नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी 1 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी दंतचिकित्सा खर्च उचलण्याची तसंच 3 महिन्यांसाठी या केंद्राला 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली। नानासाहेब जाधव यांनी सेवा भारतीच्या कार्याचं कौतुक केलं। कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भगतराम छाबडा, विभाग संघचालक अप्पासाहेब दड्डीकर, डॉक्टर SP मर्दा, असीम कुलकर्णी, मयूर लक्ष्मेश्वर, अनिल गोयल, श्रीकांत प्रभुदेसाई यांच्यासह संस्थेचे विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, देणगीदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते।